नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र ह्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि त्या योगे आपल्या प्रत्येकाला 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार आता मोफत मिळणार आहेत आणि त्यासाठी आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्याला काढायचं आहे आणि याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली होती. आणि या समितीचे सचिव डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्याशीही आपण चर्चा केली होती, त्यांचंही मनोगत जाणून घेतलेलं होतं. तेव्हा अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांची उपयुक्त माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय उपयुक्त असाच आपला आजचा विषय आहे. आणि आम्ही हा जो प्रयोग सांगणार आहोत ना, हा प्रयोग तुम्ही लगेच अंमलात आणा. मंडळी, तुमच्याकडे डास झालेले आहेत का? ते तुम्हाला नष्ट करायचे आहेत का? त्यासाठी अगदी साधा, सोपा, बिनखर्चाचा असाच एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या घरी जे शौचालय असतात ना, त्यांना एक वायुविजनासाठी म्हणजे व्हेंटिलेशनसाठी एक पाईप असतो. या पाईपला फक्त जाळ्या बसवायच्या, त्यामुळे सगळ्या डासांचं उच्चाटन होत आहे. कसं, हेच आज आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आम्ही गोतोंडी या गावाला गेलो होतो. हे गाव आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये. अतिशय सुंदर छोटंसं गाव आहे. पण आता मात्र इथे चिकनगुनिया किंवा डेंग्यू अजिबात नाही. 3 वर्षांपूर्वी गोतंडी हे गाव, आम्ही गोतंडी का निवडलं तर ते रेड झोनमध्ये होतं. बऱ्याचशा घरांमध्ये डासांचं प्रमाण आढळून यायचं, बरेच पेशंट्स असायचे. तर आम्ही म्हटलं इथून प्रयोग चालू करू. आता 2 वर्ष झाले हा प्रोग्राम राबवतोय. तर त्या गावामध्ये एकही पेशंट डेंग्यू आणि चिकनगुनिया पॉझिटिव्ह किंवा नोटिफाय झालेला आढळून आला नाही या प्रोग्रामनंतर. कारण काही गोष्टी आपण परमनंटली हँडल केल्या की गटर्स क्लोज झाले, हे जाळ्या लावून झाल्या आणि बरोबर आम्ही सर्वे पण कंटिन्यू केले. त्याच्यामुळे आम्ही मॅक्झिमम ट्राय केलं की ह्याच्यामध्ये काही लूप होल्स राहू नयेत. आणि ते एक संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरचं पण महत्त्वाचं गाव आहे. तर त्या दृष्टीनेही आम्ही ही तयारी केली होती आणि रिझल्ट्स खूप चांगले आले. मंडळी, हे आहेत बिजवडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, या यशस्वी प्रयोगाचे शिल्पकार. एक साधी घटना झाली मॅडम आमच्या भागामध्ये. पोनकुलवाडी म्हणून एक गाव आहे, तिथे पहिल्यांदा छोटासा डेंग्यू आउटब्रेक झाला. एक 8 ते 10 केसेस आम्हाला सापडल्या. ही 2023 सालची गोष्ट आहे. आणि त्याचं रिपोर्टिंग हे केंद्र सरकारच्या माध्यमातून एव्हिडन्स क्रिएट झाल्यामुळे आम्हाला तिकडूनही लक्षात आलं की शासन किती बारकाईने या घटनेकडे पाहत आहे. आणि मग आम्ही ठरवलं की फील्डवर्क करूया. अधिकारी जनरली खाली जात नाहीत. तर मी म्हणालो की आपण सगळे चेक करू नेमकं काय झालं आहे. तर सर्वे वगैरे केले आम्ही. तर मी त्यांना सहज प्रश्न विचारला की अशा 3-4 गोष्टी काय आहेत की ज्या केल्यानंतर स्थायी उपाययोजना केली जाऊ शकते. दरवेळेस पाऊस पडला की सर्वे तर होत राहतात, पण नेमकं काय केलं की 30-40%नी ह्या गोष्टी खाली येतील. मग एक सिनियर आरोग्यसेवक यांनी मला सल्ला दिला की एक तर घरोघरी पाईपलाईननी पाणी गेलं पाहिजे, कारण त्यांनी स्टोरेज कंटेनर्स कमी होतील. तर ते जलजीवन मिशनमध्ये सरकारने घेतलेलं आहे. मग अंडरग्राऊंड सांडपाण्याच्या व्यवस्था व्हायला हव्यात. तर ते आता 15व्या वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायत पाहते.
म्हणजेच डास निर्मूलनासाठी विविध उपाय योजण्यात येतच होते, पण इथल्या आरोग्य सेवकांनी यांना अजून एक वेगळा उपाय सुचवला. आता कसं झालं, मी अगोदर नगर जिल्ह्यात कामाला होतो. तिथं मला अशीच माहिती भेटली, म्हणजे ह्याच्यातच आहे की बाबा डास निर्मूलनासाठी तुम्ही काय करू शकता. मग कंटेनर सर्वेक्षण आलं, साथरोग सर्वेक्षण किंवा फेंट पाईपला जाळ्या बसवणे. मग ती जाळ्या बसवण्याचा विचार केल्यानंतर असं निदर्शनास आलं की ती आकडेवारी ऐकून, म्हणजे एका व्हेंट पाईपला साधारणतः वर्षाची सरासरी काढली तर 35,000 ते 36,000 डास एका पाईपमधून तयार होते वर्षाला. म्हणजे एक सरासरी जरी एका डासाची एका दिवसाची पैदास धरली तरी ही आकडेवारी तिथपर्यंत जाते. मग अशी जर समजा गावात 100-200 जर टॉयलेट असतील तर एका पाईपची 35,000 ते 36,000 डास, तर मग 100 पाईपाचे झाले किती, मग त्याची घनता किती असं. आणि हा डासांचा समूह त्यांनी या व्हेंट पाईपमधून काढून दाखवला. तर त्यांनी सल्ला दिला, सर ह्या टॉयलेटला मी थोडंसं त्या पाईपला वाजवून दाखवतो, काय होतंय तुम्ही पहा. तर त्यांनी ते वाजवल्यावर डासांचा थवा असा बाहेर पडला. मी म्हटलं हे काय, हे एक्सपेक्टेडच नव्हतं की ह्या पाईपच्या आतमध्ये इतके डास असतील. तर त्याचा आम्ही मग उपाय शोधला की त्याला वरती जाळी लावल्यानंतर हे प्रमाण बरंचसं कमी होईल. आणि मग ह्या दृष्टीने डॉक्टर सुश्रुत शहा यांनी प्रचंड अभ्यास केला की जसं एडिस इजिप्ती हा डास आहे, तो कॅरी करतो डेंग्यूचे व्हायरसेस. असे अनेक डासांचे प्रकार असतात की क्युलेक्स आहे, अल्बिटान्स आहे. तर हे वेगवेगळे जे आता आपण आजार बघतो की जॅपनीज एन्केफेलायटिस, येल्लो फिवर किंवा मलेरिया, चिकनगुनिया, ह्या गोष्टी ह्यांच्यामार्फत स्प्रेड होतात. तर त्याचे काही ठिकाणं असतात, जसं की सांडपाण्याचे निचरा न झालेले जागा, गटर असेल किंवा हे सेप्टिक टँक्स असतात, टॉयलेटचे पाईप्स असतात. तर ह्यांच्यामध्ये हे कॉम्बिनेशन्समध्ये ब्रीड होतात, म्हणजे अंडी त्याच्यामध्ये जाणार आणि त्या सगळ्या कॉलनी स्प्रेडअप होणार. तर एक सोर्समधला डास हा साधारण 5 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल करतो. म्हणजे तुम्हाला ते कळत नाही की मला झालेला डेंग्यू नक्की कोणामुळे झाला आहे. आपण अंगणातच शोधत राहतो की मी तर काही केलेलं नाही आहे. तर हे सगळी त्याची प्रोसिजर असते. आणि एका सेप्टिक टँकमध्ये सपोज एडिस इजिप्ती असेल तर तो 18% ते 49% त्याची पॉप्युलेशन एक्झिस्ट करते. तर याच्यामध्ये नायजेरिया असेल, साऊथ आफ्रिका, इक्वेडोर, इजिप्त अशा अनेक कंट्रीजमध्ये आणि भारतामध्ये WHO किंवा सेंटर फॉर डिसीज कंट्रोल किंवा आपले काही इंटरनल सर्वेज झालेले आहेत. तर यामध्ये या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्याच्यातूनच सांडपाणी निचरा होणं, घरोघरी पाण्याचा पुरवठा होणं, या सगळ्या योजना इव्हॉल्व होत आल्या. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, शौचालय बांधत असताना हा जो व्हेंटिलेशन पाईप आहे ना, याला जाळी बसवायलाच लागते, अशा प्रकारचा नियम आहे. आता ह्या टॉयलेटच्या जाळीला एक प्रोटोकॉलप्रमाणे हे सर्वांनी बसवायलाच हवं, पण शक्यतो लक्ष दिलं जात नाही. पैशांचे प्रॉब्लेम्स असतात. 50 रुपये ते 200 रुपये असं आपण धरून चालू, क्वालिटी जशी आपण एक्सपेक्ट करतो. पण लोकांना हे माहितीच नाही आहे की इतक्या छोट्याशा गोष्टीमुळे आपण 20 ते 50 हजार रुपये एखाद्या घरातल्या आजारी व्यक्तीचे वाचवू शकतो. आणि त्यामुळे तिकडे लक्ष दिलं गेलं नाही. किंवा ग्रामीण भागामध्ये थोडी मानसिकता असते की जितकं कमी खर्चामध्ये काम होईल ते करत असतात. मग आम्ही ठरवलं की आपण याच्यामध्ये हात घालू. आणि हे सगळ्यात इन्स्टंट मिळणारा रिलीफ आहे की आज तुम्ही ती गोष्ट केली, उद्यापासून ती बंद झाली. त्यामुळे एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. मुळात ह्या पाईपमध्ये इतके डास कसे असतात हा प्रश्न पडला ना. आपलं जी टॉयलेटची जी जागा असते आतमधली, तर त्याच्यामध्ये पाणी कंटिन्यू साठून राहिलेलं असतं. म्हणजे त्याची रचना तशी असते त्या भांड्याची, ती कंटिन्यू पाणी त्याच्यात असतं. डास विश्रांतीला गेल्यानंतर तिथं पाणी स्वच्छ असतं, त्याच्यात तो अंडी घालतो. अंडी घातल्यानंतर पाठीमागं जी टाकी असते ड्रेनेज, तर त्याच्यात आपण पाणी टाकल्यानंतर ते टाकीमध्ये साठलं जातं आणि अंडी त्याच्यात जातात आणि ती आळ्यांची निर्मिती तिथं होते. उडणारा डास आपला 8व्या ते 9व्या दिवशी तयार होतो पूर्णपणे. मग जे ड्रेनेज काय होतं, काही पूर्णपणे शोषखड्डा घेऊन ते बंद केलेलं असतं. आणि उडणारा डास तयार झाल्यानंतर तो पाण्यातून तर वर येऊ शकत नाही त्याच्यातून, टॉयलेटमधून. मग त्याला फक्त निघण्याचा एकच मार्ग असतो, तो
आपला इयर पाईप. हा मग ते इयर पाईपचं असं निष्कर्ष काय हो उडून जातात. समजलं का आता? टॉयलेटच्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात आणि मग आपण जे पाणी टाकतो त्या पाण्याबरोबर ड्रेनेजमध्ये ही सगळी अंडी जातात आणि 8 ते 9 दिवसांनी उडणारा डास तयार होतो आणि मग तो अर्थात या पाईपमधून बाहेर पडतो. आणि म्हणूनच ह्या पाईपला जाळी बसवायची. त्यासाठी ही पिशवी आहे. ही पिशवी नेमकी कशी तयार करायची तेही समजून घ्या. आता ही पिशवी आपण सेडनेटपासून तयार केलेली आहे. आता ह्या पिशवीसाठी आपण सेडनेट का निवडलं त्याचं मुख्य कारण आहे की हे सेडनेट उन्हात पावसात किंवा वाऱ्यात 4 ते 5 वर्ष याला काहीच होत नाही. आणि जी आपण दोरी ह्याची बनवलेली आहे ती पण पूर्णपणे सेडनेटपासूनच बनवलेली आहे, जेणेकरून ज्या पिशवीची जेवढी लाईफ आहे तेवढीच या दोरीची पण लाईफ पाहिजे. नाही तर पिशवी 4 वर्ष टिकणार आणि दोरी 1 वर्ष टिकणार. दोरी तुटली तर मग पिशवीचा काय उपयोग? दोरी वाऱ्याने किंवा ह्याने पडून जाणार. हो आणि एकदम सोपी पद्धत आहे. हे फक्त असं त्या पाईपवरती अडकवायचं आणि गाठ मारायची. आता साधारणतः एका पिशवीसाठी 2 रुपये आणि 40 पैसे खर्च आलेला आहे. आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे डॉक्टर सुश्रुत सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला शेडनेट उपलब्ध करून दिलं त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून. आणि हे मी स्वतः घरी शिवलेलं आहे. हे शेडनेटचं कापड कसं उपलब्ध झालं? मंडळी, ह्यासाठी डॉक्टर सुश्रुत शहानी प्रचंड मेहनत घेतली. जेव्हा आम्ही ठरवलं की जाळी आता लावायची आहे, मग अनेक प्रॉब्लेम्स आमच्या समोर आले की या सदर गोष्टीला फंड उपलब्ध नसतो किंवा हे कोणाच्या ठिकाणी हे उपलब्ध करायचं. तर मी विचार केला आपण लोकांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू. मग मी एक अंदाज घेतला की साधारण किती घरं असतील. तर बिजवडीमध्ये 10,000 घरं आहेत. मग 10,000 घरांना हे कोण सप्लाय करेल? कोणत्या जाळ्यांचे प्रकार अवेलेबल असतात? मग ॲल्युमिनियम आहे, लोखंड आहे, नेट आहे. तर कोणता प्रकार हा जास्तीत जास्त टिकेल आणि किफायतशीर असेल? मग आम्हाला हे एक HDPE म्हणून ही जी नेट असते, ग्रीन शेड नेट म्हणतो आपण, तर ही अवेलेबल झाली. मी त्या कंपनीला जाऊन भेटलो की हे एक चॅरिटेबल काम आहे, तुमचा तसाही मोठा व्यवसाय आहे, तर तुम्ही मार्जिन न घेता आम्हाला ह्या जाळ्या सप्लाय करा. मग एका ट्रस्टला जाऊन भेटलो. एक समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा म्हणून ट्रस्ट आहे. तर त्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही वाढदिवसाला जे काही डोनेशन देता ते ह्या ट्रस्टमार्फत आम्हाला आणि त्या कंपनीला द्या, जेणेकरून हे कापड अवेलेबल होईल. मग पुढची अडचण आली की हे शिवायचं कुठून? काही कंपन्या म्हणाल्या आम्हाला 10 रुपये पर पिशवी लागतील, 6 रुपये लागतील. मग मी आमच्या आशा स्वयंसेविकांना आवाहन केलं की तुम्ही सर्वे करता, तुम्हाला रिपीट काम करायला लागतं, तर वन टाईम काम जर करायचं असेल तर ह्या जाळ्या बनवण्यामध्ये सहकार्य करा. आणि बऱ्याचशा महिला ह्या सगळ्या शिवणकाम त्यांच्या घरी असतंच, त्यामुळे त्यांनी पण हे लगेच सामाजिक कार्य म्हणून घेतलं. आणि अशा जवळपास आत्ता 8,000 जाळ्या शिवून झाल्यात आणि 2,000 जाळ्या लावून झाल्यात. या जाळ्या सगळीकडे लावण्यासाठी सुद्धा डॉक्टर सुश्रुत शहानी एक वेगळाच उपाय योजला. म्हणजे जेव्हा शिवून आमच्या हातात आलं तर हे लावणार कोण हा प्रश्न आला. मॅनपॉवर कमी आहे, महिला इतक्या उंचावर चढू शकत नाही. मग आम्ही शाळांकडे गेलो की तुमच्याकडे पर्यावरणाचे प्रोजेक्ट असतात, मुलांना बाहेर पण काही कार्यक्रम तुमच्याकडे असतात, तर त्या 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही आमच्यासोबत दिलं आणि ग्रामपंचायतचे शिपाई किंवा त्यांचे काही साहित्य जसं की वरती चढायला शिडी लागते, तर या सगळ्या कम्युनिटी बिल्डिंग मेजर्समधून हा प्रोग्राम सक्सेस झाला आणि तो आता चालतच आहे. या जाळीची मोजमापं काय आहेत ना, तीही समजून घ्या. आता ग्रामीण भागात जर बसवायचं म्हटलं तर याचं प्रॉपर प्लंबिंग झालेलं नसतं. ग्रामीण भागात 2.5 इंच 3 इंच किंवा 2 इंच पाईप वापरलेला असतो. आणि सिटी एरियात मग जिथं सोसायटी हे वगैरे असतं तर तिथं 4 इंच पाईप वापरलेला असतो. तर 4 इंच पाईप जर असेल तर 18 इंच लांब आणि 9 इंच रुंद जर कापड घेतलं तर त्याच्यापासून अशी पिशवी तयार होते. शिवायला 1 मिनिटात एक पिशवी तयार होते. मंडळी, आम्ही या बिजवडी पॅटर्नची यशोगाथा जाणून घेण्यासाठी गोतोंडी गावाला गेलो होतो. तिथे या जाळ्या बसवण्याचं काम सुरू होतं. हे आरोग्यसेवक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी या जाळ्या बसवत होते. त्यासाठी भली मोठी शिडी घेऊन हे आपलं काम करत होते.
यामुळे गावात डासांचं उच्चाटन झालं आहे. नाही, आता भरपूर पिशव्या लावल्यामुळे भरपूर प्रमाण कमी झालेलं आहे, भरपूरच. हे पिशव्या लावायच्या अगोदर त्यांनी माहिती दिली थोडीशी की हे तुमचं संरक्षण करतील, डासाचं प्रमाण कमी होईल असं सांगितलं त्यांनी. आरोग्य केंद्रातून आम्हाला टॉयलेटच्या जे टाक्या आहेत तिथनं ती डासांची उत्पत्ती होती, ते बंद करण्यासाठी तिथले MPW कांबळे दादा त्यांनी अशा पिशव्या बसवलेल्या आहेत प्रत्येकाला. याने आमच्या इथे डासांचं प्रमाण 70 ते 75% कमी झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या गावात 2007 साली डेंगू, चिकनगुन्या, पुन्हा 2023 साली पण डेंगू आलता. पण तशा आता काही आजारांची समस्या जाणवत नाही आहे. हो हो, हे सोपं आहे. ह्याच्यामुळे काय होतं आहे, डास येतनं बाहेर जाऊ शकत नाही आहे जरी ते पाईपलाईनला बसवलं तरी, आणि तिथल्या तिथं ते संपुष्टात येऊ शकतात. अर्थात या जाळ्या बसवण्याबरोबरच डास निर्मूलनाचे जे पारंपरिक उपाय आहेत ना, ते सुद्धा इथे योजण्यात येतातच. काय होतं, इतर वेळेपेक्षा पावसाळ्यात आता आमच्या गावाचं कसं इतिहास आहे की गावामधून कॅनल गेलेला आहे, तर त्या कॅनलचं पाणी आलं तर पर्क्युलेशन होऊन साईडला डबके झालेले आहेत. त्या डबक्यांमध्ये पाणी कंटिन्यूस असतं. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, गप्पी मासे सोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सोडतोच जिथं डबकं जास्त पाणी साठा असेल. आणि इथं कसं होतं, मग गुराखी शाळ्या वगैरे चारतात, मग त्या पाणी तिथं पितात, म्हणून त्याच्यात ऑइल वगैरे टाकून जमत नाही. मग आम्ही काय करतो, तशा डबक्यात गप्पी मासे सोडतो. इथं तळे आहेत, त्या तळ्यांमध्ये गप्पी मासे सोडायचे. मग गप्पी मासे ती डासांच्या अंडी आळ्या खातात. त्याच्यामुळे हो, ऑइल आणि डिझेल मिक्स करून टाकायचं. त्याने काय होतं, जे पाणी आहे त्याच्यावरती असा तवंग येतो, आणि ज्या काही लार्वा म्हणजे डासांच्या आळ्याला लार्वा म्हणतात, त्या जे लार्वा तयार होतात तर त्यांना ऑक्सिजन भेटत नाही त्या तवंगमुळं. आणि जर उडणारा डास अंडी घालायसाठी बसला तर तो त्याचे पंख चिटकून तो तिथंच बसतो. गावात फिरणं आणि ते त्यांचे कंटेनर रिकामे करणं हे खूप थोडं रिस्की काम आहे. एकतर लोक त्याला प्रतिसाद देत नाही. पाण्याचा एक खूप प्रॉब्लेम आहे, पाणी काही येत नाही आणि त्यामुळे ते रिकामे पण करून देत नाहीत. खूप लोक आम्हाला बोलतात, भांडतात, पण ते आमचं काम आहे त्यामुळे आम्हाला ते करावंच लागतं. आणि मग नंतर हे हजर झाले आमचे आरोग्यसेवक कांबळे दादा. त्यावेळेस आम्ही तालुक्यातून टीम घेत होतो किंवा आमच्या PSCची टीम यायची मदत करायला. असं आम्ही एक महिनाभर तरी खूप काम केलं. त्यावेळेस दुसरं काम बाजूला ठेवून आम्ही फक्त कंटेनर सर्वेच करत होतो. लोकांचे फ्रीजसुद्धा आम्ही क्लीन केले त्यावेळेस. इथपर्यंत आम्ही काम केलं आणि या साऱ्या उपायांचा फायदा झाला. एवढा त्रास आता नाही. आता डेंग्यू मलेरियाचे पेशंट पण रिअर कुठेतरी ऐकतो, नाहीच. आपलं गाव म्हणजे आपली आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचावी किंवा लोकांचं आरोग्य सुधारावं. त्याच्यामुळं, कारण डेंग्यू झाला तर एका व्यक्तीला डेंग्यू झाला तर घरात 50 ते 60 हजार रुपये खर्च होते. शिवाय मानसिक त्रास घरच्यांना सहन करावा लागतो. त्याच्या उद्देशाने जर आपण ही पिशवी बसवली, 77% डेंग्यू जर कमी आला तर राहिलेलं काय जे असेल ते आपण कंटेनर सर्वेक्षण वगैरे इतर गोष्टी करून तो संपुष्टात आणू शकतो किंवा ते सहज शक्य आहे. पण ही जी 77%ची बाब आहे ती थोडी खूप मोठी असल्यामुळं हे पिशवी बसवणं महत्त्वाचं आहे. आता हा उपाय शहरांसाठी सुद्धा उपयुक्त आहे हे लक्षात घ्या. फक्त शहरामध्ये काय होतं की बरेचसे मोठ्या मोठ्या इमारती असतात, तर घरं कमी आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की एक 25 मजली इमारत आहे तर त्याला एकच पाईप असतो, त्याच्यामुळे त्याचा दायरा थोडासा कमी आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराला एक टॉयलेट आहे, एक पाईप आहे, त्याच्यामुळे तिकडे याचं प्रमाण जास्त आहे. पण शहरामध्ये सुद्धा डेंग्यू आणि चिकनगुन्याचे आउटब्रेक्स हे होतात. हो, आता बेसिकली जे प्लंबिंग गाईडलाईन्स असतात किंवा नॅशनल बिल्डिंग कोड म्हणू आपण, तर त्याच्यात अनेक गोष्टी ह्या स्पेसिफाईड आहेत की सेप्टिक टँक कसा असावा, त्या बिल्डिंगच्या प्रमाणे किती असावा, त्याचं पाईप, त्याची उंची, त्याच्यावरती असलेले हे व्हेंट पाईप कव्हरिंग्ज, हे सगळं स्पेसिफाईड आहे. पण बहुतेक करून आपल्याकडे प्लंबर लोक असतात, ते बघून बघून शिकलेले असतात. त्यामुळे कदाचित हा एक नॉलेज गॅप म्हणता येईल की ही पण गोष्ट गरजेची ही त्यांना माहिती नाही आहे. आणि लोकांना हे माहीत नाही की ह्या गोष्टीमुळे पण इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे ते आपल्याकडे साधारणतः दिसून येत नाही. असं म्हणता येईल की आपण जसं उन्हात बाहेर जातो आणि टोपी घातल्याशिवाय किंवा पावसाळ्यामध्ये छत्री घेतल्याशिवाय बाहेर जात नाही, तसं प्रत्येकाने एक टेरेस टुरिझम करावं
की आपल्या टेरेसवर जाऊन कुठे अडगळ आहे, कुठे टायरमध्ये पाणी साचलं आहे, त्या पाईपला काही हे जाळी लावलेली आहे का नाही, या सगळ्या गोष्टी बघून घ्याव्यात. कुंड्यांमध्येही बऱ्याच वेळा पाणी साचलेलं असतं, तर हे तत्कालीन मेजर्स पण त्यांनी घ्याव्यात. आणि एक साधी ही 5 रुपयांची जाळी ते घरी बनवू शकतात किंवा मग बाहेरून या गोष्टी सहजच हार्डवेअर दुकानांमध्ये उपलब्ध असतात. तर यांना त्या कारणांसाठी प्लंबर आपल्याकडे येतच असतो. त्यांनी फक्त हे प्रोॲक्टिव्हली लावलं तर ॲटलिस्ट असं म्हणू की स्प्रेड त्यांच्या माध्यमातून होणार नाही. सेम गोष्ट जर इतरांनीही अनुकरली तर त्यांना आजारही होणार नाही. मंडळी, बिजवाडीचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या खूप चर्चेत आहे. जेव्हा तिथे ॲनालिसिस केलं तर त्याचं जिल्हा रँकिंगमध्ये ते 92 नंबरला होतं. एकूण प्राथमिक आरोग्य त्या काळी 102 असायचे आणि मग आजच्या घडीला ते 17 नंबरला आहे. तर ती एक छोटीशी जर्नी म्हणता येईल. मी त्याला अंतः अस्ति प्रारंभ असं म्हणतो की प्रत्येक टार्गेट आम्ही अचीव केलं की आम्ही ते विसरून जायचो, पुन्हा नवीन काय आहे या गोष्टी शोधायचो. आणि आता ह्या प्रयोगाची यशोगाथा सरकार दरबारीही मांडण्यात आली आहे. याचा सरकार लेवलला एक स्टडी पण झाला होता आणि नशिबाने आमचे अधिकारी सगळे एवढे सपोर्टिव्ह आहेत की ग्राउंड लेवलला काय चांगलं होतं आहे आणि ते राज्यस्तरावरती जर अंमलबजावणी करता येणार असेल तर ते त्याला लगेच तयार असतात. आणि माननीय आरोग्यमंत्री आबिटकर साहेब आहेत, त्याच्यानंतर निपुण विनायक आणि वीरेंद्र सिंह हे सचिव आहेत, तर त्यांना आम्ही याचं प्रेझेंटेशन दिलं. मंडळी, आम्ही ह्या गावामध्ये फिरत असताना आम्हाला सुद्धा कुठेही डास आढळले नाहीत. अगदी साध्या सोप्या उपायांनी ह्या साऱ्यांनी डासांवरती नियंत्रण मिळवलं आहे. मंडळी, असे अनेक वेगवेगळे उपक्रम बिजवडी PHC अंतर्गत राबवण्यात येत असतात. याला कारण एकच, ग्रामस्थांचं आरोग्य ह्या साऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नुसतं मेडिसिन किंवा औषधं देणं आणि नुसते प्रथमोपचार करणं याच्या पलीकडेही अनेक गोष्टी असतात ज्या आपण केल्या त्या समाजाशी आपण खूप चांगले जोडले जातो आणि इंटर्न समाजही आपल्याला खूप मदत करतो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हेच ध्यानात घेऊन आरोग्य विभागाचा प्रत्येक घटक प्रचंड मेहनत घेत आहे, ती आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि डास निर्मूलनासाठी हा जो वेगळा उपाय आहे ना, हे आपण सगळेजण आचरणात आणू शकतो. आपणही आपल्या शौचालयांच्या व्हेंट पाईपला अशा प्रकारच्या जाळ्या बसवू शकतो. दुसरं कोणी बसवून देईल का हा विचार न करता आपणच आपल्या जाळ्या बसवून घेऊया आणि डासांवरती नियंत्रण मिळवूया. त्याच अनुषंगाने मंडळी, हा बिजवडी पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील, त्याही तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत अनेक एपिसोड झालेत, म्हणजे 450च्या वर आपले एपिसोड झालेले आहेत. हे एपिसोड तुम्हाला जर का वारंवार बघायचे असतील ना, तर आमची जी यूट्यूब चॅनल आहेत ती तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो आहे ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेक लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.